या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ते 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 नमो नमः। जय भवानी, जय शिवाजी, जय तुळजाभवानी माता। आज आपण जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी, संकटमोचक आणि शौर्याची देवी तुळजाभवानी बद्दल। मातेची उत्पत्ती कशी झाली? मातेचा उगम हा प्राचीन काळात झाला। असुरांचा संहार करण्यासाठी आदिशक्तीने महिषासुर मर्दिनीचा अवतार घेतला। दुष्टांचा संहार करून धर्माची स्थापना करण्यासाठी माता प्रकट झाली। त्यामुळेच तुळजाभवानीला आपण सिंहवाहिनी म्हणजे शेरावाही असंही म्हणतो। याच आपण तुळजाभवानीबद्दल आज थोडंफार आपण जाणून घेऊयात। तुम्हालाही माहिती आहे, शिवछत्रपती महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मातेनेच प्रेरणा दिली। म्हणतात, शिवरायांना भवानी तलवार ही याच देवीने प्रसन्न होऊन दिली, म्हणूनच शिवरायांना माता भवानीची खरी कृपा लाभली होती। तुळजापूर मंदिर हे सर्वांनाच माहीत असेल। मातेचे प्रसिद्ध मंदिर तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद येथे आहे। हे मंदिर महाराष्ट्रातील एक अत्यंत प्राचीन शक्तिपीठ मानले जाते। गाभाऱ्यातील मातेची मूर्ती कळसपूर्ण तेजस्वी आणि भक्तांना आशीर्वाद देणारी आहे। नवरात्र उत्सवात येथे लाखो भाविकांची गर्दी होते। जय भवानी, जय तुळजाभवानी। अनेक भक्त सांगतात की मातेच्या कृपेने त्यांच्या जीवनातील संकटे दूर झाली। आजही तुळजापुरात दररोज हजारो लोक मातेच्या दर्शनासाठी येतात। माता ही भक्तांची संकटमोचक पालन करती आणि रक्षण करतीही आहे। नवरात्र काळात तुळजापुरात भव्य पालखी सोहळा होतो। मातेच्या पालखीचे दर्शन घेताना भक्तांना अलौकिक आनंद लाभतो। नवरात्रीत अखंड जप, कीर्तन, आरत्या, पूजाविधी असेही होते आणि सर्व परिसर भक्तिमय होऊन जातो। तसेच आपण आपल्या परिसरात शक्य असेल तर गरबा वगैरे खेळून देवीचा उत्सव साजरा करतो। या उत्सवात प्रामुख्याने स्त्रिया खूप जास्त आनंद घेतात, कारण की स्त्रिया म्हणजे दुर्गा भवानीचेच रूप ना। त्यांना स्वतःसाठी कधीतरी वेळ भेटला पाहिजे, तो वेळ असतो हा नवरात्री उत्सवाचा। देवीचे गाणे म्हणा किंवा आजकाल तर खूप छान छान असे गरबा गीते पण आहेत, त्याच्यामध्ये याचा आनंद घेत राहतात। अनेक भक्तांच्या कथांमध्ये असं सांगितलं जातं की देवीने त्यांना आजारातून वाचवलं, संकटातून मार्ग दाखवला, आर्थिक अडचणीतून सारवलं, मुलाबाळांची प्राप्ती दिली। अशा बऱ्याच कथा आपण ऐकण्यात येतो। काही कथा सांगतात, जेव्हा शिवाजी महाराज एखाद्या किल्ल्यावर हल्ला करत ना, तेव्हा देवी त्यांना स्वप्नात मार्गदर्शन करायची। काही पुराणानुसार तुळजाभवानी ही त्रिदेवींचं संयुक्त रूप आहे, म्हणजे शक्ती, ज्ञान आणि संपत्तीचा उगम। म्हणूनच ती संकटनाशिनी आणि समृद्धदायिनी मानली जाते। भवानी देवी ही दुष्ट राक्षस महिषासुराचा वध केला आणि म्हणून धरतीला पुन्हा शांतता दिली। असं मानलं जाते की देवीला खऱ्या श्रद्धेने केलेला नवस नक्की योग्य फळ भेटतो। जी श्रद्धेने भक्ती केली जाते तिचं फळ तात्काळ किंवा योग्य वेळेस दिलं जातं। नवरात्रीमध्ये आपण देवीची घटस्थापना करून घरामध्ये विधिवत पूजा केली जाते। दररोज आरती आणि सुंदर असं वातावरण घरामध्ये निर्मित होतं। तसेच नवमी दिवशी आपण म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी घटाचे विसर्जन करून दुसऱ्या दिवशी आपण दसरा सेलिब्रेट करतो। चला तर मग, उदे गांबे उदे।